नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की मागेल त्याला सोलार पंप या योजनेमध्ये 1-2 कंपन्यांचेच ऑप्शन वेंडर लिस्टमध्ये येत आहे। तर हे का येत आहे आज आपण हे बघणार आहोत। तर मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला तर मित्रांनो, आपण आज बघूया। शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी यांनी सोलार पंपासाठी अर्ज केलेले आहेत आणि अर्ज केल्यानंतर पेमेंट देखील केलेले आहेत आणि पेमेंट केल्यानंतर कंपनी सिलेक्शनचे ऑप्शन आले आहे, परंतु कंपनी सिलेक्शन करत असताना त्या कंपनी सिलेक्शन लिस्टमध्ये एकही कंपनी येत नाही। कंपनी ॲड झाली तर 1 किंवा 2 कंपन्या ॲड होतात। तुम्ही बघितले असेल, आपल्या त्या ठिकाणी 40 ते 50 कंपन्यांचे ऑप्शन येत होते, त्यातून आपल्याला एक निवडायची लागत होती आणि भरपूर कंपन्याच ॲड झालेल्या असल्यामुळे शेतकरी चांगली कंपनी निवडत होते। परंतु आता सध्या 1 किंवा 2 कंपनी ॲड होतात, तर आपल्याला 1 किंवा 2 कंपन्याच का ॲड होतात ते पाहायचे आहे। चला तर मग। तर शेतकरी मित्रांनो, फॉर्म भरल्यानंतर खूप शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन आले होते, परंतु सध्या 1 किंवा 2 कंपन्या ॲड होत होत्या, जसे की JK आणि सहज सोलार आली होती, त्यानंतर CIR कंपनी आली होती, शक्ती कंपनी आली होती। अशाच अजून 2 कंपन्या का येतात? तर शेतकरी बांधवांनो, इथून मागे काय व्हायचे? शेतकरी बांधव ज्या कंपन्या चांगल्या आहेत त्याच कंपन्याचे सिलेक्शन करत होते, जसे की शक्ती असेल, CIR असेल किंवा अन्य कंपनी असेल। चांगल्या कंपन्या सिलेक्ट करत होते आणि ज्या उरलेल्या कंपन्यांचे लोक सिलेक्शन करत नसल्यामुळे त्यांचा कोटा तसा शिल्लक राहायचा। त्यामुळे व्हायचे काय, तर ज्या कंपन्या रेग्युलर शेतकरी हे सिलेक्ट करायचे त्या कंपन्याचं मटेरियल हे वेळेवर मिळत नसे आणि वेळेवर सोलार इन्स्टॉलेशन होत नसे। त्यामुळे आता गव्हर्नमेंटने असे केले की कंपन्यांचे 1 किंवा 2च ऑप्शन ते देतात। त्यामुळे काय होते की शेतकरी हा संभ्रमात पडतो की आपण जर कंपनी सिलेक्ट केली नाही तर हे जे ऑप्शन आलेले आहेत हे ऑप्शनसुद्धा चालले जातील आणि आपल्याला सोलार विणण्यामध्ये वेळ होईल। त्याकरता मजबुरीने शेतकरी काय करतो, तर वेंडर सिलेक्शन करून घेतो। त्यामुळे या कंपन्यांचाही कोटा आता संपायला लागला आहे। हे कारण आहे मेन की 2-3 कंपन्यांचेच नाव का वेंडर लिस्टमध्ये येत आहे। तरी शेतकरी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलेच असेल की आता 1-2 कंपन्या गव्हर्नमेंट हे का ॲड करत आहे, कारण की संपूर्ण कंपन्या यांना हा जो कोटा ठरलेला असतो, हा कोटा पास झाल्यानंतरच शेतकरी जे कमी जर वेंडर लिस्टमध्ये आले त्यावेळेसच लोक सिलेक्शन करतील, हा गव्हर्नमेंटचा हेतू आहे। त्यामुळे गव्हर्नमेंट हे 1 किंवा 2च ऑप्शन प्रत्येक जिल्ह्यावाईज हे टाकत आहे। त्यामुळे शेतकरी पण ज्या कंपन्या आल्या त्या कंपन्यामध्ये सिलेक्शन करून घेत आहे। याच्यामुळे ज्या कंपन्या सिलेक्शन होत नव्हत्या त्या कंपन्या देखील आता सिलेक्शन होत आहे। तरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ नक्की समजलाच असेल की 1-2 कंपन्या हे का ॲड होत आहे। तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईकसुद्धा करा। धन्यवाद मित्रांनो।